गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले पद्मश्री सुरेशजी वाडकर, श्री दत्ता बाळसराफ, श्री महबा चव्हाण, श्री अशोक भगत, ज्योतिताई बालेगाराव, डॉक्टर अर्चना माळवी, सौ गीता वहिनी, डॉक्टर भाग्यश्री पांचाळे, आमचे ठाणे महापालिकेचे माजी उपायुक्त आणि जे पण गझल क्षेत्रामध्ये फार नावलौकिक त्यांनी कमावलेलं आहे ते दिलीप पांढरपट्टेजी, आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे अतिशय जवळचे सहकारी डॉक्टर संदीप माने, डॉक्टर संदीप माळवी, ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. सर्वप्रथम मी संदीप माने आणि संदीप माळवी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आमंत्रित केलं होतं, परंतु अचानक नांदेडचा दौरा आल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या वतीनं भीमराव पांचाळेंना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खरं तर भीमराव पांचाळेंचे आणि माझे संबंधसुद्धा काही फक्त ह्या मंचावर उपस्थित राहणे इतपत नाही आहेत. तर गेल्या 25 ते 27 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांना अतिशय जवळच्या, म्हणजे गझल गायक आणि राजकीय नेता म्हणून नव्हे तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध म्हणून आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो. आणि खास करून ते विदर्भातलेच आणि माझ्या गावाकडचेच असल्याकारणाने त्यांच्याविषयी जरा जास्तच आदर आहे. आणि सुरेश वाडकर नेहमी आम्हाला टोमणे मारायला कधीही विसरत नाही. म्हणजे मला त्यांनी सांगितलं की आज बोलता बोलता इथे माझ्या बाजूला बसायची संधी त्यांना उपलब्ध झाली. परंतु तुम्हाला मी सांगतो, त्यांचा आणि माझा इतिहास असा आहे, 38 वर्षाचा इतिहास आहे. ह्याच गडकरी रंगायतांमध्ये जेव्हा सुरेश वाडकर, फक्त सुरेश वाडकर होते, पद्मश्री किंवा फार मोठे गायक नव्हते, तर किशोर कुमारांच्या जाण्यानंतर सर्वसामान्य भारतीयांना सुरेश वाडकरांच्या रूपानं एक गायक, उभरता हुआ कलाकार त्यावेळेस मिळाला होता. आणि तेव्हापासूनचे माझे, म्हणजे मी वयाच्या 23व्या वर्षापासून त्याचा चाहता. आणि अचानक आमचे एक जुने मित्र आणि सुरेश वाडकरांचे अतिशय जवळचे मित्र सुनील भगत म्हणून आम्ही लहानपणी एकत्रितपणे वाडकर साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायचो. आणि गडकरी रंगायतांना एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम संपला रात्री 11, 11:30ला कार्यक्रम संपला आणि जेवायला गेलो. आमचा सत्कार नावाचं एक इकडे रेस्टॉरंट होतं, त्या सत्कारामध्ये बसलो आणि भीमराव त्यावेळेस सुरेश वाडकरांनी आपल्याच माध्यमातून गझल चालू केलं, ते पहाटे 4 वाजेपर्यंत. 1987-88 गोष्ट मी सांगतो. त्यामुळे त्यांना टोमणे मारण्याचा तो अधिकार आहे. एवढ्या रात्री आमच्यासाठी आम्ही त्यांना जागरण करायला लावलं, त्यांनी आम्हाला जागरण करायला लावलं, म्हणजे तो अधिकार तर मित्र म्हणून प्रत्येकाला असतो. परंतु मी अभिमानानं सांगतो की मराठी क्षेत्रामध्ये किंवा मराठी गायक असताना सुद्धा पूर्ण देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेला हा एकमेव गायक आहे की ज्या गायकाने खरोखर रसिकांच्या मनामध्ये अजूनही स्थान ते निर्माण केलेलं जे कधीच जाऊ शकत नाही. आणि हिंदी गाण्यांमध्ये आजपर्यंतचा इतिहासामध्ये मराठी गायकांना गायलेला रेकॉर्ड हा सुरेश वाडकरांचा रेकॉर्ड कोणी तोडू शकत. आणि भीमरावजी, आपण 75 उद्या आता आपण 75मध्ये 76मध्ये पदार्पण करताय. तर कुणीही बोलणार नाही. आज ज्या पद्धतीने तुम्ही मंचावर गझल पेश करताय आणि ज्या पद्धतीने गायताय, मला असं वाटतं 100ला सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने गाल. आणि समस्त रसिक प्रेक्षक जे आहेत, रसिक आहेत, ते तुमचे चाहते आहेत. तुम्हाला कदाचित कल्पना पण नसेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्याविषयीच्या ज्या भावना आहेत, आणि प्रामुख्याने एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आणि एवढ्या मोठ्या लेवलला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही आज जे जमिनीवर आहात ना, ते फार महत्त्वाचं आहे. अजूनही कुठेही साधा सोपा, म्हणजे कसं, भीमराव पांचाळेंचं नाव लोकांना माहिती आहे,
चेहरा फार कमी लोकांना माहीत असतात, फक्त कानाने ऐकत असतात. तुम्ही असं रस्त्यावर कुठेही गेलं तर तुम्हाला असं कोणी बोलणार नाही, हाच तो एवढा महान गझल गायक आहे, नवाज आहे, गझल सम्राट आहे, हाच तो भीमराव पांचाळे, असं कोणी तुम्हाला ओळखणारही नाही. एवढी तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत असताना तुमची नम्रता आहे. ही नम्रता आमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे. ते घेत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु तुम्हाला सलाम आहे. मला कल्पना आहे की तुमचे चाहते, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही ठाणेकरांचं कौतुक केलं, परंतु मला असं वाटतं की जेवढे ठाणेकर असतील तेवढेच बाहेरनं तुमच्यावर प्रेम करणारे मंडळी सुद्धा या ठिकाणी आले असतील. आणि एवढी प्रेम करणारी लोक तुमच्यावर आहेत, म्हणून संदीप माळवी आणि संदीप राणे या दोघांनाही हा कार्यक्रम तुमचा घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तो कार्यक्रम आज आपण साजरा करताय. मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. कारण कसं असतं की पंकज उदास, गुलाम अली, म्हणजे मगाशी कुणीतरी म्हणालं की म्हणजे स्पष्टपणे बोलायला हरकत नाही, रात्री मद्याचे पेले घेऊन ह्या गझल ऐकणं फार इझी असतं, परंतु भीमरावांची गझल दुधाचा ग्लास घेऊन सुद्धा लोक त्या पद्धतीनं ती नशा घेऊ शकतात. अशी नशा तुमच्या गझलांमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही महान आहात, फार मोठे आहात. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की आयुष्यामध्ये अनेक सत्काराचे कार्यक्रम राजकीय पक्षाचा नेता किंवा राज्याचा मंत्री म्हणून माझ्या नशिबामध्ये येत असतात, प्रोटोकॉल म्हणून येत असतात, परंतु भीमरावांचा 75वीचा सत्कार माझ्या हातनं आणि सुरेशजींच्या हातनं घडतोय याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे. भीमरावजी, सुरेशजी आता 72 वर्षाचे आहेत. ह्याचं कारण मी असं सांगतो, बघा ते पण फिट आहेत. त्यांचं 60 माझ्या घरी त्यांचा 60चा मी वाढदिवसाचा कार्यक्रम केला होता. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 9 वाजता म्हणजे रात्री 9 वाजता चालू झालेला तो कार्यक्रम सकाळी 6 वाजेपर्यंत चालू होता. आणि हिंदी आणि मराठी गायकांमध्ये असा, म्हणजे लता दिदी त्यावेळेस, आशा दिदी, लता दिदी वगैरे नव्हत्या, परंतु सुरेश वाडकरांबरोबर गेल्या 40 वर्षापासून गात असलेले सर्व कलावंत पेटी तबला स्वतःच्या घरातनं घेऊन आलेत आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 8 तास गात होते. त्यामुळे ते किती महान आहेत. मला त्यांच्या बाजूला बसायची संधी उपलब्ध झाली आणि ती करून दिली माळवी साहेब. आपण त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. अशाच ह्या थोर आसामी, म्हणजे जसं मगाशी वाडकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही 100वी साजरी करावी आणि मी प्रेक्षक म्हणून ह्या ठिकाणी असावं, तुमचा त्यामध्ये स्वार्थ काय आहे हे मला माहिती आहे, कारण ते 100चे असणार आणि तुम्ही 97चे असणार. त्यामुळे माळवी साहेबांनी सांगितलं, जर 60 साजरी करण्याचा अधिकार जर प्रताप सरनाईकला आहे तर 75 साजरा करण्याचा अधिकार सुद्धा प्रताप सरनाईकला असतो. आणि आपण आत्ताच जाहीर करून टाकू की भीमरावजी त्यांच्या 75च्या कार्यक्रमाला सुद्धा आपण ह्या ठिकाणी गायला यायचं नक्की, असं आमंत्रण 3 वर्ष आधी ॲडव्हान्स बुकिंग मी करतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.